नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे 11वे प्रकरण वर्तुळ इयत्ता 7वीचं गणित आपण बघत आहोत आणि त्याचा सराव संच 42 आपण अगोदरच बघितलेला आहे. आणि जर तुम्ही बघितला नसेलच तर उजव्या कोपऱ्यात आय बटनवर क्लिक करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो सराव संच 42 जो वर्तुळावरील आहे तो तुम्ही बघू शकता. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आणि चला आपण सुरुवात करू. पहिला प्रश्न काय दिलेला आहे? सराव संच 43 मधला पहिला प्रश्न काय आहे? तर अचूक पर्याय निवडा. जर कंस AXB व कंस AYB हे एकमेकांना संगत कंस असतील आणि माप कंस AXB बरोबर 120 तर माप कंस AYB किती असेल? आता कंस म्हणजेच काय नेमकं ते पहिले समजून घ्या. हा एक काय केला मी वर्तुळ काढला. बरोबर, त्याच्यात काय घेऊ आपण? एक कंस कंस घेऊ. कंस म्हणजे ह्या बाहेरचे जे 3 बिंदू मिळून जो एक रेषा तयार होईल किंवा एक भाग तयार होईल. हा इथं आपण देऊ A, इथे देऊ X आणि इथे देऊ B. तर हे जर तुम्ही वर्तुळाचं सर्व माप किती असतं तर 360 असतं. तर इथपर्यंत किती दिलेलं आहे तर 120 आणि इथून ते इथपर्यंत जे आहे म्हणजेच काय A, Y आणि Bचं आपल्याला अंतर विचारलेलं आहे. तर ते कसं काढणार आहे? तर विशाल कंसाचे माप कसं लिहिणार आपण? विशाल कंस विशाल कंसाचे माप बरोबर वर्तुळाचं हे कधी पण किती अंश असतं तर 360. कारण की इथे ते इथपर्यंत हा अर्धा म्हणजेच 180 अंश असतो. इथून ते इथपर्यंत इथून ते इथपर्यंत पण 180 म्हणजेच टोटल मिळून किती होतो तर 360 होतो. म्हणून वजा 360 वजा संगत लघु कंसाचे माप लघु कंसाचे माप बरोबर किती येणार आहे? आणि इथेच घेऊ विशाल कंसाचे माप 360 अंश वजा 120 अंश. जर 360 मधून 120 गेले तर किती राहणार आहेत? सॉरी, डायरेक्टच कंस लिहिलं चालेल. 120 अंश आहे. तर 120 आपण वजा केले तर किती येणार आहे तर 240 अंश राहणार आहेत. म्हणून उत्तर काय असेल तर 240 अंश म्हणजेच तिसरा जो पर्याय दिलेला आहे. कारण की विशाल कंस इथे कोण आहे तर विशाल कंस माप कंस AYB हा काय आहे? विशाल कंस. आणि हा काय आहे तर लघु कंस. कोण? माप कंस AXB हा काय आहे? लघु कंस. तो किती दिलेला आहे? 120 दिलेला आहे. तर आपल्याला माप कंस AYB किती भेटला तर 240 अंश भेटला. ते कुठे आहे तर दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे. संच 43 मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? ओ केंद्र असलेल्या वर्तुळात काही कंस दाखवले आहेत. त्यापैकी वर्तुळामधील लघु कंस, विशाल कंस व अर्धवर्तुळ कंस यांची नावे लिहायची आहेत. तर पहिले तर आपण लघु कंस बघू. लघु कंसांची नावे. लघु कंसांची नावे. लघु कंस म्हणजेच जे 180 अंशापेक्षा कमी अंतर होतंय त्याला म्हणजेच काय सांगतात लघु कंस. आता इथून ते इथपर्यंत जर आपण घेतलं तर हे किती 180 अंश होतंय. म्हणून ह्याच्यापेक्षा कमी ज्याचं माप असेल तो म्हणजेच काय लघु कंस. तर लघु कंसांची नावे काय येणार आहे? कंस कोण येणार आहे? QX आणि P. त्याच्यासोबतच कंस P आणि R. परत कंस P आणि R. कंस
कोण येणार आहे? आर वाय सोबतच कंस, इथे मी लिहितोय कंस वाय आणि क्यू हा पण येणार आहे. तसंच कंस क्यू एक्स कंस एक्स पी कंस एक्स पी आणि आर कंस पी आर आणि वाय एवढे आपण लघुकंस लिहू शकतो. विशाल कंस, विशाल कंसांची नावे. तर विशाल कंसांची नावे काय येणार आहेत? तर कंस पी वाय आणि क्यू, पी वाय आणि क्यू 180 अंशापेक्षा जास्त होतं अंतर म्हणून याला काय सांगतात? विशाल कंस. परत कोण असणार आहे? तर कंस पी क्यू आर, पी क्यू आणि आर उलट घेतलं आपण, असं घेतलं पी क्यू आर हा पण काय होतो? तर विशाल कंसच होतोय. अजून कंस आर क्यू आणि वाय, आर आर क्यू आणि वाय. तर कंस काय? आर क्यू आणि वाय. अजून कंस एक्स पी क्यू, एक्स पी आणि काय? एक्स पी आणि क्यू इथपर्यंत हा पण काय होणार आहे? विशाल कंस होणार आहे. कंस कंस एक्स क्यू आणि पी, एक्स क्यू आणि पी असा आपण राऊंड घेतला आणि इथे आलो तो पण काय झाला? विशाल कंसच होतोय. आणि कंस एक्स क्यू आणि आर, एक्स क्यू आणि आर हा इथून ते 180 पेक्षा जास्त माप आहे म्हणून ह्याला काय सांगतात? विशाल कंस. आणि अर्ध अर्ध वर्तुला अर्धवर्तुळ अर्धवर्तुळ कंसाचे माप बरोबर काय येणार आहे? तर कंस क्यू वाय आर, क्यू वाय आणि आर. अजून कंस क्यू पी आणि आर घ्या, कंस क्यू पी आर घ्या किंवा कंस क्यू एक्स आर घ्या, तो पण येणार आहे. तर काय? कंस क्यू एक्स आणि आर दोन्ही तेच आहेत. अशा आपण हे काय केले? लघुकंस, विशाल कंस आणि अर्ध वर्तुळ कंस लिहिलेले आहेत. सराव संच 43 मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे? ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस पी वाय क्यू चे माप 110 अंश आहे, तर विशाल कंस पी वाय क्यू चे माप किती? असा प्रश्न विचारलेला आहे. तर हा एक मी काय काढला? वर्तुळ काढला. तर त्याचा लघुकंस म्हणजेच इथे जर आपण पी घेतला, इथे एक्स घेतला आणि इथे काय घेतला आपण? क्यू घेतला. आणि इथे काय देऊ आपण? पी वाय आणि क्यू म्हणजेच याचं माप दिलेले आहे आणि आपल्याला पी वाय आणि क्यूचं माप काढायचं आहे. तर आपल्याला माहीत आहे, काय माहीत आहे? की विशाल कंसाचं माप काढायचं आहे. तर विशाल कंसाचे माप बरोबर 300. पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप, संगत लघु कंसाचे
माप. तर किती विशाल कंस कोण आहे तर माप कंस पी वाय क्यू हा विशाल कंस आहे आणि 360 अंश वजा संगत लघु कंस कोण आहे तर माप कंस पी एक्स क्यू हा लघु कंस आहे. म्हणून माप कंस पी एक्स क्यू बरोबर 360 अंश वजा किती दिलेला आहे तर 110 अंश कोण पी वाय क्यू दिलेला आहे. तो आपण लिहिला तर किती घालवला तर 0 राहतो. 10 6तून 1 गेला 5 राहतो. 3तून 1 गेला 2 राहतो. म्हणजेच किती तर माप कंस पी एक्स क्यू हा किती भेटला आपल्याला 250 अंश भेटलेला आहे. म्हणून विशाल कंस पी वाय क्यू चे माप 250 अंश आहे. आणि इथेच आपला सराव संच 43 सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला समजलंच असेल, शिकवलेलं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, कमेंट करा. धन्यवाद.